चला बाई बस झालं बैठक उरकलं पाहिजे नुजूक मालक आला तर आरडण मशीन झाले नाही का अजून चिपरा झाकायचे हे काय उरकत आलंय ना बाई तितकं दाट आहे त्यांना म्हणावं ते गॅप अहो ते पार एवढं अंतर असला तरी हे करायला लावून राहिले तिकडे खांदा निघून जाईन ते पाण्याने निघून जाईल मग नाही हो बसन साईटनी बरोबर जाईन साईटने पाणी निघून गोळ करते ना मी अशी इथं खांदा तुमचं लई इमानदारीचं काम आहे बाई आपण माणसाला जाम केलंय आणि तुम्ही बी उतरले तर पाहिजे कोणीकडे ना. गेल्यात कोणाला माहिती सारे सकाळची हिंडत येत तिकडे उतरले पाहिजे ना आपल्याला पैसे घ्यायचे त्यांच्याकडून कांदा अहो परदम छाक झाले बाई म्हणे मी खंदू लागना ना सण तसन एवढे चांदमोडची पैसे घेऊन बसलेत हा एकच टाका बाई दोन दोन टिपरा नका टाकू तुमचं असं आहे ते बियाणं आणू आणू एकटा परदम लागलाय हे मन का दुखू राहिला मावाला तुम्ही असं काय करू राहिले काय ना काम कटाळे वाणी घ्यायचं रपरप आवरून काही एक काय दोन काय घ्या ते खंदून चला काय बाई काम काटाळ्यावानी म्हणजे काय आहे म्हणजे तुमच्या बरोबरीने काम करते मी इथं आणि म्हणे काम काटाळ्यावानी असं जर खंदन असं जर बुजीत बसलं तर आपल्याला अख्खे पाहू इकडं बरोबर. 2-4 तास तिथं बसावं लागेल ना एकाच वावरात बाई तुम्ही हे काम केले बाई माझ्या बापा बड्यात कधी हे काम केले नाही माझ्या बापाच्या घरी लय चांगलं होतं माझ्या बापाने कधी कामाला नाही जाऊ दिलं काय सांगा बाई या बाबांनी लावली जीवाची परवड दादा बाबा कुठं गेले कुठं नाही आता जसं टाइम येईल तसं काम करावं लागत्या आता काढूच राहिले ना बाई टाईम अजून झालं नाही वय याला या वर्षी होईन काही आले का तुम्ही अगं सारे 2 तासाचं काम नाही ते मला वाटलं मालक आले का काय झालं का नाही अगं 2 तासाचं साऱ्या सकाळच्या हो खरं सांगा बरं किती तासाचं काम आहे आता तुम्ही पहिल्यापासून काम करीता हा ना 2-4 तासात व्हायलाच लागत होतं हा 2 तासात तुमचं खाणं तरी उरकत आहे का खायला लागत 2-2.5 तास तू माझ्या फार खाण्यापर्यंत गेली मग आता खाण्याचं नको काढू मग प्यायचं काढू का हा तुम्ही लावूनच धरलाय म्हणून बोलायची बारी आली हा काल कसे पिऊन आलते इकडून पैसे घेतले उचल घेतली लगेच उलस काम नाही घेतलं का लगेच घे 100 रुपये का चालले प्यायला हा अगं तसं काही हिशोब नाही माझ्या डोक्यात प्यायची म्हणजे ते आण जावा म्हणून भाकर जावा म्हणून प्यायची नाही तर कोणाला तलाब आहे त्याची नाही 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 तुम्हाला कायची तलाब त्याची मग? आता काय मालकाकडून पैसे घ्यायला आले खोकला येतो ना मला काही वेळेस त्याच्यामुळे ते औषध घ्यावं लागत आणि म्हणे दारू तो तेवढंच लावून धरले राव दारू 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 वय मला खोकला तर मी करू काय ना चालू एक बाटली म्हणजे टेन्शनच नको बावळाट झाली का डोक्यात पाणी येतो आल्या काय परवड लावली बाई चला घ्यायचं रपा उरकून ते दिलं सोडून हे म्हणे इथं राहिलंय त्या तिकडं राहिलंय अजून किती रान राहिलं बाई ते माझ्या डोक्या माग एक बोन काय का त्या तिकडच्या बाया पायाच्या आणि हे बाया म्हणजे अशी गंमत आहे. बाया पाहा चिंडाता का आता अगं बाया पायाला म्हणजे कशा करतानी हे बचत गट काढायचा ना हा मग त्यांना आता लाडी गुडी लावून आता काय आपल्याला गरज आहे म्हणले मग आता पुढंच करणं आहे ना चांगलं झालं बाई तुम्ही चांगले बाया पाहा तिंडा अगं बचत गट काढायचा नाही का बचत गट काढायचा लोक हानते तुम्हाला इकडून कर्ज काढ तिकडं कर्ज काढ रात्रंदिवस 24 तास भांडण अहो कायचे भांडण असं कुठं राहतंय का अगं गप ना माणसं कोण सात गप्पच ना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें कितनी प्यारी आंखें है आंखों से झलकता प्यार काय कुदरत ने बनाया होगा फुर्सत थांबा से थांबा तुझे थांबा में- थांबा थांबा पहा ना म्हणजे तुम्हाला आनंद झाला का काय नेमका अहो आम्ही किती एका जीवानी राहतो बरोबर एका जीवानी राहते ते कधी पा संगच फिरत येत तुम्ही कधी माणसाला काम घेऊन द्यावा नाही तर घरचं काम करायला एकटे चिंडातात आणि त्याच्यामुळे मला 7 जन्म हीच बायको भेटावा असं मी हो, म्हणतो माऊली. आणि ती पण तसंच म्हणते का रे म्हणते ना हा म्हणते ना हा. मग कधी म्हणली होती पण वय वड सावित्री पौर्णिमाला हा वडाला गरके मारते मला मला म्हणती तर कधीच म्हणले नाही बाई असं नाही मी अहो, त्यांना किती का तुमचा जीव लावला जीव पाहिजे जीव आले तुमचा लय जीव आहे. काय भरोसा आहे जिंदगीचा हाय तर खुश मग काय तुमचा लय जीव दिसतोय पण. लय लय जीव हा? हा आम्ही एकमेकाशिवाय आम्ही राहतच नाही नाही आहा. भांडणं कधी नाही होत हा हा खरंच मी कधी तुला चापट आणली नाही बोलत सुद्धा नाही मला ते बोलत सुद्धा नाही बोलन तर प्रेमाने हा काय चाललंय पहा ना बरी आहेस का अहो माऊली भाऊ यांचा कधी गोड बोलणं तर लांब प्रेमाने तर लांबच पण कधी गोड सुद्धा बोलत नाही सदा ना कदा भांडणं
अरे अरे अरे, अहो भांडणं तंड नाही ते चालूच राहतं. भांड्याला भांड जर नाही लागत, ज्याचा बायको जीव राहतो ना हा तो गोड बोलल्याशिवाय राहत नाही. यांचा जीवच दिसत नाही. खरं आहे आणि ते पटत पण. नाही मला. आणि जर काही चक्कर असला माणसाचा तर एक बायको संग गोड बोलत नाही. हा, मला तेवढं कळत नाही. आता म्हणजे चक्कर. अहो द्या खाऊ माल फसाऊ धंदे नाही आहे. बरं तुला का? काय सांगावं आता? मला बरं दिसतं संशय. असं ना, बचत- खरं संशय मग तुमचा. ते बचत गट काढायला जातो, घडीच गावात जाते, नटाच्यात खटाच्यात अय, आता बचत गट ते बाया पाहतात ना जास्त. अहो पण मग बाया पण मग आता यांना कोणी बचत गटाचे अध्यक्ष व्हायला लावलं खरं? अगं अध्यक्षाच्या नाहीये. माझा लय जीव आहे हिच्यात भाऊ, खरं सांगतो. खरोखर तुमचा माऊली एवढा जीव मी आजपर्यंत कुठंच नाही पाहिलं. लय एका जीवानी राहतो. माऊली भाऊ काय करतं मग आले जन्मात? खरंच हे कधी मला म्हणले सुद्धा नाही का मला लय जीव येतोयात म्हणून. जर यांचा खरंच जीव असता तर म्हणले नसते का? तुम्हाला कधीच नाही म्हणले का हे माझा लय तुमच्यात जीव आहे म्हणले नाही? अहो कधीच नाही आयुष्यात. अजून लग्न झालं तसं अजून काय एकदा माणूस सुद्धा आहे? नाही असं कुठं असतंय का? मग अहो नवरा बायकोचं प्रेम कसं असलं पाहिजे, कसं माणसाने कसं राहिलं पाहिजे, काय बोललं पाहिजे नवरा बायकोनी गोड गोड. हो, आपल्याला काय हे दोन दोन बायका आहे काय? एकच बायको हा, आहे. एकच आहे ना. आणि मग कसं वागायचं, कसं राहायचं हा कधीच असं नाही. कसं कधीच नाही म्हणलं ना. कधीच गुढीने आणि प्रेमाने तर कधी बोलतच नाही माणसं. कधी भांडणं करते. हा, आतापर्यंत कधी म्हणले नाही माऊली भाऊ हे का माया तो जीव आहे म्हणून. कधीच नाही आतापर्यंत. लग्न झालं तसं कधीच नाही. कधीच नाही? कधी धावात येत. हा काळजी करू नका. मी म्हणतो माझा तुमच्या जीव आहे. काय बोलू राहिले माऊली? काय झालं? तुमचा जीव काय? म्हणजे माझी बायको येतील म्हणे. अरे त्यांचा जीव आहे तुमचा. अरे, तुझ्या असं कोणचं बोलणं झालंय? बोलणं आहे का काय? यांना म्हणजे माझी बायको येतील तुम्ही म्हणता जीव आहे? हा? यास ऐ इकडे काय भानगडे कश काय म्हणले ते माऊली? माझा लय जीव आहे. तुम्हाला काय माहिती त्या माऊली भाऊचा काय बोळा स्वभाव आहे. त्यांना नसन समजलं काही. ते त्यांच्या बायको जीव म्हणत असते. पुढं काय घेऊन पळता? कहती है अब मुझको तुझसे मोहब्बत नहीं जा बेवफा तेरे प्यार की जरूरत नहीं जरूरत नहीं कहती है अब मुझको तुझसे मोहब्बत नहीं जा बेवफा तेरे प्यार की जरूर काय माझी बहीण आहे, बहीण. माझ्या लक्षात नाही राहिलं. मगाशी तुम्हाला म्हणायचं तर तुम्ही मला मारायला धावले. अहो माऊली आणि तुम्ही काय गाणं म्हणून राहिले? बेवफान जान आमकन तमकन. हा ना माऊली भाऊ आता मी तर गप्पच अहो बसले. मावले तुम्ही काळजाचे ठोके उलटे पडले. आणि तुम्ही माझ्यावर धावले तर माझे सुईचे पडले. माझ्यावर कायला धावले एवढे? मी म्हणणारच आणि होतो. मग कधी पुढल्या वर्षी सांगा आता का तुम्ही? माझ्या बहिणीत माझा जीव आहे, माझ्या बहिणीत माझा जीव आहे असं म्हणायचं होतं. तर मी नुसतं म्हणलो माझा तुमच्या जीव आहे असं झालं ते. पण माऊली भाऊ काय चुकी झाली मायावली? हा? तोंडात आणायला कोण नाही. आहे ना कोण? नाही ते नाही आणू शकत. नाही कोण तुम्हाला कोण नाही आणू शकत भाऊ. तुम्हीच आणून घ्या. अहो लय चुकी झाली हो माऊली मावली. हा? हे बा खरोखर त्यांना आबा माहिती असा नाही का? ग्रह म्हणजे दचा मज झाला मायाकून. मग मी एवढा चांगला माणूस, हा नाही नाही नाही. माझ्या सगळ्या बहिणी आहेत. अहो मानवरा देवासारखा आहे असं नका काही मनात आणू तुमच्या. नाही 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 नाही. काय ग बाई मगाशी कोण धावत होती त्यांच्यावर? ते पाहुणं धावले होते ना. मग कुठं? मी म्हणलं तुमच्यातले माझा जीव आहे तर तू पण माझ्यावर धावली. हे पण धावले, चिरकायला लागले, मला हाणायला लागले. नाही बाई पण माऊली भाऊवर मा भरोसा होता. मी मग? म्हणलं चुकून गेला असेल शब्द. मी आपली गप बसले. यांनी तर लगेच गाणे सुरू केले. जा बेवफान आमकन तमकन. अहो नाही 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 लय मोठी चुकी झाली. या चुकीला आहे ना मला माफ करा हो माऊली. खरोखर तुम्ही आहे ना चालन, सॉरी केलं माफ. सॉरी माफ केलं ना. हे असं आहे माऊली भाऊचं येडं खुळं काम. अहो माऊली भाऊ सॉरी म्हणतात का? आता काय म्हणतात? ते चुकी माफी माफ करा पामराला. चुकी माफी माफ करा. चुकी माफी माफ करा. आम्हाला सोडून चालले जाऊ नका. अहो सोडून तुम्हाला नाही. माफ करतो मी. सोडून जाऊ अहो नका. चाललो कुठं गाडातोय का मी म्हणजे? असं वर चालले आणि का म्हणून राहिले काही पण मग असं. नाही 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 वर चालल्यावर नाही पण चुकी माफी
माफ करा. चुकलं म्हणते अहो केलं ना माफ मग कावायची. अंबर मग जाऊ द्या. आणि माऊली हा? काही जीवाला लावून नका घेऊ. तुला अकल नाही तो मला आधी सांगायचं ना. आता आधी काय सांगायचं ते असं बोलते आणि मला आधी माहित होतं हा. का मी काय या असे धाव धाव येऊ राहिले तर मला काही सुधरा ना. आम्ही पळूनच गेलो. भाऊ ते कायमच धावत येत अंबर जाऊ चांगला द्या. सवय दिसते तशी. प्यारी हमारा अमर रहेगा असं म्हणायचं असं. याद करेगा तेरे चेहरे जहां. पे क्या जादू है. हा? कस काय वा वा चला